नमस्कार, मी सनेशा वर्तने. इयत्ता दुसरी. गोष्टीचं नाव फुलांची भेट. लेखिका कविता भेंदळे. संध्याकाळी श्रीरंग शाळेतून घरी येईपर्यंत त्याच्या आईने त्याच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच पालवीसाठी वाढदिवसाचं गिफ्ट आणून ठेवलं होतं. वेळात वेळ काढून छानशी वस्तू आणली होती. ते सुबकसं गुंडाळून ठेवलेलं गिफ्ट आईने रंगाच्या हातात दिलं. गुलबक्षी चकमकत्या कागदात लांबून किती दिसणारी वस्तू कोणती असेल याचा श्रीरंगाला अंदाज करता येईना. न राहून त्याने तो कागद हळूच उलगडला तर आतमध्ये सुरेखशी बासरी होती. आई म्हणाली, रंगा, पालवी येता जाता गुणगुणत असते. तिला गाण्याची आवड असेल असं वाटलं म्हणून ही बासरी आणली बघ मी. छे, हे काय आणलंय म्हणत श्रीरंगाने बासरी जोरात आपटली. तशी बासरी तोंडापाशी पिचकली. बेसूर झाली. नाजूक बासरीला इजा झाली. आई काही न बोलता आतमध्ये निघून गेली. श्रीरंग गोंधळला. त्याला बासरीचा गिफ्ट विशेष आवडलं नव्हतं. पण नंतर त्याला जाणवलं की आपण एवढं रागवायला नको होतं. हे जाणून तो उठला आणि आईला म्हणाला, आई ग, रिअली सॉरी. मला वाटलं नव्हतं की बासरी फुटेल. इतकी नाजूक असते ठाऊक नव्हतं ग. खरंच चुकलं माझं. आता पालवीला काय द्यायचं? आई म्हणाली, ते तूच ठरव आता. हे पैसे पण वाया गेले आणि माझा वेळही फुकट गेला. लाडीगोडी नको लावूस आता. चूक ती चूक. मान्य आहे. द्याल ती शिक्षा मंजूर आहे. साहेब माफ करा. असं म्हणून रंगाने कान धरल्यावर आईला हसूच फुटलं. आयत्या वेळी काय देणार म्हणून श्रीरंगने शिंपल्यांची मोहक किचन्स दिली. मग आई त्याला पालवीच्या घरी सोडून आली. इकडे पालवीच्या घरी वाढदिवसाची पार्टी मस्त रंगली. औक्षणाकडून मग केक कापला. आभा, हर्ष, तुषार, महेश अशी सारी मंडळी दंगा करण्यास रंगली. मनसोक्त नाचले. बटाटावडा, वेफर्स, केक, सुरळी वडी आणि कैरीचं पन्ह असा सारा चविष्ट बेत होता. संकोच करण्याचं मुलांचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांनी बटाटे वडे अक्षरशः हाणले. त्यानंतर सगळ्यांनी प्रेझेंट सोडून पाहिले. अतिशय सुंदर पण महागातले गिफ्ट्स होते. तेवढ्यात आपापल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी पालक मंडळी यायला लागली. छोटीशी भेटवस्तू दिल्यामुळे श्रीरंगाचा पडलेला चेहरा त्याच्या आईने वाचला. आता हळूहळू निघायची तयारी होती. इतक्यात श्रीरंगाची आई सगळ्यांना म्हणाली, बच्चे कंपनी, पुढच्या महिन्यात श्रीरंगाचाही वाढदिवस आहे. सगळ्यांनी यायचंय बरं का. रविवार आहे, त्यामुळे सकाळपासूनच दंगामस्ती करायला सगळे या. वाव, रविवार आहे म्हणजे फारच छान. मस्त मज्जा येईल. हर्षनं टाळी वाजवली. आणखी एक सांगायचं होतं. आई म्हणाली, तुम्ही मुलं लहान आहात, शिकताय. तुम्ही पैसे कमवता का? छे नाही, सगळे एका सुरात म्हणाले. तेच तर, आता तुमचं वय अभ्यास करायचं, मौज मजा करायचं आहे. मात्र हट्ट करून पालकांना अडचणीत आणू नका. तुम्ही एखादी वस्तू मागितली आणि त्यांना ती देता नाही आली तर त्यांना वाईट वाटतं. म्हणून श्रीरंगाच्या वाढदिवसाला तुम्ही फक्त फुलांची भेट आणा. इतर कुठलीही वस्तू नको. रंगाच्या आईची ही कल्पना सगळ्यांना खूपच आवडली आणि इकडे श्रीरंगाचा चेहरा सुद्धा आनंदाने छान फुलला होता. धन्यवाद.